चला म्हटलं आता एका ठिकाणी बसून घ्यावं आणि पाण्याचा आनंद घ्यावा. पाणी एकदम शांत होतं आणि पाण्याचा आवाज एकदम छान येत होता. कानांना एकदम चांगलं वाटत होतं आणि मित्र येणार होते त्याच्यामुळे म्हटलं आता थोडासा थांबून घ्यावं इथं. मित्र येत आहे त्या रस्त्याने येत आहे डायरेक्ट तशी सरळ. इथून दिसत नाही. निम्मे मित्र ते तिकडेच राहिलेले. आपल्या इथं सर्व फिरून झालेलं आहे. निसर्गाचा आनंद घेतला गेलेला आहे. आता निघालो घरी. घरी नाही अजून, आपल्याला घरी जाण्यासाठी अजून खूप टाइम आहे. मित्र येत आहे अजून, मित्रांची पण वाट बघायची. अजून तिकडे त्या साईडला फिरायला पण जायचंय. आता वाजले 12 वाजलेले, 12:30 वाजले. त्या ठिकाणी खाली गेलो होतो. तिथं थोडस फ्रेश पाणी दिसत होतं त्याच्यामुळे हात पाय वगैरे तोंड धुवून घेतलं. मग फ्रेश वाटायला लागलं. अजून चला आता मित्र आलेले पण सर्व आले. अजून येत आहे काही. एवढ्यात मित्र आले. मित्र म्हणत होते आम्ही आलो लगेच तुम्ही चालले म्हणे, काय बरोबर नाही म्हणे. म्हणून आम्ही एकदा परत चक्कर मारून घेतला आणि लगेच आम्हाला डॅम बघायला जायचं होतं. लगेचच आम्ही थोडा पाणी वगैरे बघून घेतलं आणि लगेचच त्या डॅम बघायला निघालो. आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप निघालो डॅम बघायला. डॅम कडे आम्ही पोहोचलो पण लगेचच. पण आता या ठिकाणी आलोय. इकडे कुलूप लावलेलं होतं. इथून उड्या मारून इकडे आलोय आपण. यार खूप खोल जागा आहे. डॅम लीक वाटतं. चला लॉबी मध्ये पण जायचंय. तोपर्यंत म्हटलं इथं काय काय फिरायचंय तेवढं फिरून घेऊ, मग लॉबी मध्ये जाऊ. आपले काही 2-3 मित्र गेलेले लॉबी मध्ये. या ठिकाणी फोटो वगैरे काढण्यासारखी जागा होती. म्हटलं फोटो वगैरे काढून घ्यावं. खूप चांगलं वातावरण पण होतं. अजून पुढे बघण्यासारखं खूप आहे. हा पाचवा दरवाजा. हा अजून त्याच्यातनं जास्त लीक म्हणजे डायरेक्ट लीक नाही म्हणता येणार. दरवाजावरनं पाणी येतंय असं म्हणायचं होतं माझं. खूप मोठा डॅम आहे. एकदम खोल जागा आहे इथं. म्हणजे इकडे जेवढं खोल दिसतंय ना त्याच्यात दुप्पट इकडे खोल आहे. म्हणजे कारण की इकडे पाणी आहे त्याच्यामुळे माती काढलेली हे काढलेली आहे त्याच्यामुळे. हा 6वा दरवाजा. आपण एवढाच खूप दरवाजे. बस इकडे संपलेले दरवाजे. इकडे नाही दरवाजे. इकडे पॅक केलेले जागा आहे. आपण त्या रस्त्याने आलो होतो तिकडनं. असं खालून फिरून त्या पूलवरनं असं आलेलो आहे आपण. 7 डॅम आहे. 7 दरवाजे आहे डायरेक्ट. आता आपल्याला पण लॉबी मध्ये जायचंय. त्यामुळे तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण पार्ट 2 मध्ये.